जय हिंद. जय हिंद. जय हिंद. हॅलो मित्रांनो, सुप्रभात आणि जय शिवराय. तर आज आहे माझा चौथा दिवस सिंगापूरमध्ये. तर माझं आता फर्स्ट लोकेशन जे आहे, जे मला फिरायचं आहे ते आहे मर्लायन पार्क. मर्लायन पार्क इथून MRTनीच जाईन मी. एक स्टेशन आहे रॅफल्स प्लेस, तिथून जाणार. आणि असं काही वेदर आहे आज थोडं क्लाउडी आहे, सनी नाही आहे. काल सनी होतं. तर माझं जे सिंगापूर पास होता तो संपलेला आहे. तो आधी रिचार्ज करतो थोडं आणि देन ट्रॅव्हल करेन. अरे हे बघा कसं आहे, किती मोठं आहे. 0.5 वर टाकतो कॅमेरा. वाव, हे बघा. वाव यार, प्रचंड मोठे आहेत हे बिल्डिंग्स. मला ती वाली बिल्डिंग खूप आवडली. तर मला सरळ जायचे तिथून. आणि इकडची बिल्डिंग बघा, काय आर्किटेक्चर बनवलंय यार. वाव, खरंच वाव. आणि हे बघा, हे काहीतरी बनवलंय आडवं तिडवं. तिकडे बर्ड्स वगैरे बसले आहेत त्यावर. तर इथून सरळ जायचं आहे मला. असं वाटतंय वेगळ्या दुनियेत आलो आहे. तर हे आहे प्रोग्रेस अँड ॲडव्हान्समेंट कमिशन बाय लिन इंग चाओ. आणि मित्रांनो, ते बघा, मला परत मरीना बे सँड्स त्या साईडला दिसलं. ते दिसतंय. वाव, वाव. काय फुलर्टन हॉटेल. अच्छा, हॉटेल आहे यार. मस्त बनवलं आहे. ज्याने कोणी बनवलं आहे हॉटेल. लोक फोटोज काढतात या हॉटेलचं. तर हा आहे फुलर्टन रोड. आणि हे बघा मित्रांनो, काय सही व्ह्यू आहे. काय मस्त व्ह्यू आहे. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर हिलिक्स ब्रिज आहे ते. मी तिथून पण शॉर्ट्स काढलेले. वाव यार, वाव. काय बनवलंय वाव. पण तो मर्लायनचा स्टॅच्यू कुठे आहे? हे बघा, इतकं सुंदर दृश्य आहे. खूप मस्त आहे. आणि मर्लायन पार्क त्या साईडला आहे कुठेतरी. मी जातोय तिथे चालत, पण तिथे 2 मिनटं मी उभं राहतो. असा दृश्य परत कधी बघायला मिळेल माहिती नाही. हे बघा, थोडे लोक आहेत, बट दॅट इज ओके. तर या सुपर्ब लोकेशनला बाय बाय बोलून आपण जाऊया मर्लायन पार्कमध्ये. आणि मित्रांनो, हा बघा, हा आहे मर्लायन स्टॅच्यू. हा सिंगापूरचा मॅस्कोट आहे. एक मिथिकल क्रिएचर आहे. जे तुमचं नाही, जे याचं जे तोंड आहे ना ते लायनचं आहे. आणि जी बॉडी आहे ना ते फिशचं आहे, नाही तर मरमेडची बोलू शकतात. जलपरी नाही तर फिश, मासाची बॉडी आहे. आणि जे तोंड आहे ना, हे बघा, हे तोंड ते लायनचं आहे, लायन. आणि हे जे आहे ते मरमेड, जलपरी नाही तर फिशचं तुम्ही बोलू शकता. पण आज ना तिथून पाणी येत नाही आहे. मी व्हिडिओजमध्ये बघितले, या तोंडातून नाही याच्या पाणी येतं. तर आज पाणी नाही येते. बट ठीक आहे, मी आलो इथे. मला भरपूर लोकांनी भरपूर लोकांनी बोललं मला की सिंगापूरला आला आणि मर्लायन स्टॅच्यूला आला नाही. म्हणून मी आज इथे आलो. आणि वा, थोडा वेळ मी इथे बसतो
इकडेच बसतो. थांबा बॅग काढू द्या. तर असं काही वाईब आहे या प्लेसचं. खूप मस्त वाटतं आणि हे सगळे जात आहे तिथे. आणि मला या हॉटेलचा काय मस्त व्ह्यू मिळतोय. अजून झूम होईल काय? अरे वा, ठीक आहे, बस झालं झूम. आणि इथे काम चालू आहे कसलं तरी, म्हणून हे बंद आहे आता. काय मजा येते. आणि भरपूर सारे टुरिस्ट आले आहेत आज. इंडियामधून थोडे लोक बघितले मी, हिंदी आणि मराठी बोलत होते. तर होप तुम्हाला हे आवडलं असेल. मी एक वॉक थ्रू पण बनवेन दुसऱ्या कॅमेरामधून. ये ओरडत आहेत तिथे. म्हणजे एक मोठा ग्रुप आला आहे आणि ते टुरिस्ट गाईडला घेऊन येतात. असे मोठे ग्रुप जे येतात ना. तर मी तर एकटाच फिरतोय. सगळ्या एजचे इथे लोक आहेत, सगळ्या एजचे. मस्त लोकेशन आहे. मी दरवेळी व्हिडिओमध्ये बोलतो निसर्गरम्य, बट हे निसर्गरम्य नाही आहे. कॉन्क्रीट जंगल आहे, बट किती सुंदर बनवलं आहे. हे जे बिल्डिंग्सचे जे शेप अँड साईज आहे, जी स्वच्छता इथे मेंटेन केली आहे. नाहीतर आपण बघतो की पाण्याच्या बाजूला, समुद्राच्या बाजूला काय ना काय वाहून येतं, कचरा वाहून येतो. ते काहीच नाही आहे असं काय. आणि मला हा व्हिडिओ स्टॉप करण्याचं बिलकुल मन होत नाही आहे. मला जे वाटते ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तर असं बघा, हे मागे तो स्टॅच्यू आहे मरलाईन. आणि हे जे वॉटर आहे ना, ते डीप वॉटर आहे. बघा इथे लिहिलं आहे कॉशन डीप वॉटर. बिकॉज इथे बघा बोट्स वगैरे चालत आहेत. हे बघा, एक वेगळंच दुनिया आहे, वेगळीच दुनिया. चला, आता टाईम संपलेला आहे. खूप तुम्हाला आतापर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा कसं आहे, फीडबॅक द्या मला. मी कुठे सुधारू शकतो स्वतःला विथ रिस्पेक्ट टू दिस व्हिडिओ क्वालिटी अँड ऑल. काय अजून चांगला बोलू शकतो ते मला सजेस्ट करा तुम्ही. आणि हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही तुमच्या रिलेटिव्सबरोबर, फॅमिलीजबरोबर आणि फ्रेंड्सबरोबर. एकसाथ बघा मस्त. तर तुम्हाला दाखवायला मी तिथे जातो. तिथे पोर्ट टाईप आहे. तर तिकडे भरपूर लोक आहेत. मला पण बघायचं आहे तिकडे काय आहे ॲक्च्युली. तर तिकडे जातो मी आता. आणि हा ब्रिज मस्त आहे इथून चालायला. हे बघा, अच्छा इथून दिसतो हा स्टॅच्यू. आपण नाही काय व्हिडिओजमध्ये बघतो आणि आता तुम्ही पण व्हिडिओजमध्ये बघत असाल तर असा दिसतो. इथून मी फोटो काढतो 1-2 आणि पुढे जातो. तर आता मी आलो आहे रॅफल्स प्ले स्टेशनवर, मस्त ते नजारे बघून. आणि आता मी जातो आहे हार्बर फ्रंट. हार्बर फ्रंटला जायला मला आता ही ईस्ट वेस्ट लाईन पकडून जावं लागणार. ईस्ट वेस्ट लाईन टू इथे कुठे ऑत्रम पार्ककडून डायरेक्ट हार्बर फ्रंट. स्टेशनचे नावं पण ना ठीक आहे, मजा येते. हे बघा इथून आहे ईस्ट वेस्ट लाईन.